सर्वप्रथम आलेल्या सर्व पत्रकारांचं मी स्वागत करतो आणि आजची पत्रकार परिषद जी आयोजन केलेली आहे त्यामागील माझे जी काय हेतू आहे त्या संदर्भात मी आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे। आज मी सुद्धा वास्तविक बघितले तर नगराध्यक्षासाठी मी अर्ज भरलेला होता, पण जवळजवळ 30 ते 40 वर्ष झाले ओपनमध्ये नगराध्यक्षपद अजून आलेलं नव्हतं। PD साहेबाच्या नंतर ही महिला कधी BC कधी OBC आणि त्या प्रवर्गातून मी नगराध्यक्ष सुद्धा झालो आहे। पण आज ओपनमध्ये 40 वर्ष 50 वर्षानंतर ओपनमध्ये नगराध्यक्ष आल्यानंतर माझ्यासारख्या OBC कार्यकर्त्यांनी त्याच्यावर आपलं क्लेम सांगलं, मला ती काय प्रामाणिकपणे वाटलं नाही। आणि निश्चितपणे या ठिकाणी मराठा समाजाला कुठं ना कुठेतरी आज संधी मिळालेली आहे आणि त्या संधीत आपला कुठं आरफाटा नको म्हणून मी माझा नगराध्यक्षपदाचा अर्ज काढून घेतलेला आहे। शिवाय या ठिकाणी मुस्लिम समाजाची बी भूमिका जी आहे, आतापर्यंत मुस्लिम समाज हा मराठा समाजाच्या मागं राहिलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हा मुस्लिम समाज महाराष्ट्रात मराठा समाजाच्या मागे राहिलेला आहे। इथून पुढे सुद्धा आम्ही ती भूमिका आहे, त्यातून सुद्धा एक ही आहे की आज सुद्धा आम्ही जे मराठा आरक्षण पडलेलं आहे ओपन आरक्षण, त्या ठिकाणी आमची भूमिका जी होती की मराठा समाजाला कुठं कुठलंही त्या ठिकाणी संधी दिली पाहिजे आणि त्या माध्यमातून आम्ही विचार केला आणि मी माझा अर्ज मागे घेतलेला आहे। त्या ठिकाणी मुस्लिम समाजाची एक प्रमुख भूमिका निश्चितपणे नगराध्यक्ष होत असताना राहणार आहे। जवळजवळ 16-17 हजार वोटिंग या ठिकाणी मुस्लिम समाजाचं आहे। जरी टक्केवारीनं आपण धरलं तर 12-13 हजार मतं ही मुस्लिम समाजाची या ठिकाणी होणार आहेत। आणि आज आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही असं ठरवलेलं आहे की मराठा समाजातले जे आमचे राजनसिंह यादव आहेत त्यांना मुस्लिम समाजाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे।